गेल्या 15 दिवसांपासून अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनं व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे थांबवले आहे. तर घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केल्यानं याचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक आणि त्यांचे कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून घरगुती गॅस दुप्पट दराने व्यावसायिक वापरासाठी काळाबाजार करीत असल्याचं चित्र आहे. म्हणून प्रशासनानं यात गांभीर्याने लक्ष देऊन कृत्रिम गॅस टंचाई आणि काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांवर कारवाई करण्यासाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, अशोक सिंग राजपूत, सुरेश झेंडे, शब्बीर बेंगलोरे, राजेश पाटील, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, उदय सखदेव, अय्याज पठाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिगाणे, तहसीलदार अपर्णा धुमाळ यांची भेट घेत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की अमेरिका इराण युद्धाची काळी छाया आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे. तसेच घरगुती गॅस वितरणावर काही अटी आणि नियम लागू केले आहेत. सरकारने उचललेल्या या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक आणि कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याचं चित्र आहे. याचा परिणाम शहरातील सर्वच गॅस वितरण कार्यालयावर गॅस नेण्यासाठी सर्वसामान्यांच्या रांगा लागत आहेत. सर्वसामान्यांची लूट होत आहे. तर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर असा गैरप्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. प्रशासनाने घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या गॅस वितरक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच घरगुती गॅस वितरण प्रणाली व्यवस्थित कार्यान्वित करण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी मिरज सुधार समितीनं केली आहे. आज या जगामध्ये ज्या पद्धतीने अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे, या युद्धाचा दुष्परिणाम आता भारतामध्ये सुद्धा जाणवू लागला आहे. केंद्र व राज्य सरकारनं व्यावसायिक गॅस आणि घरगुती गॅसवर काही बंधनं टाकलेल्या आहेत. व्यावसायिक गॅस वितरण पुरवठा बंद केलेला आहे. याचा परिणाम घरगुती गॅस वितरणावर होत आहे आणि मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी जे गॅस वितरण कंपनी आहेत, त्या कंपनीचे चालक आणि कर्मचारी दुप्पट तिप्पट दरानं घरगुती गॅस व्यावसायिक कारणासाठी गैरवापर करून दिलं जात आहे, विकलं जात आहे, काळाबाजार केला जात आहे. या संदर्भात आज आम्ही प्रांताधिकारी उत्तम दिगे साहेबांना मिरज सुधार समितीच्या वतीनं निवेदन दिलं. मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी गॅस कंपनीच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचे निदर्शन आम्ही आणून दिलेले आहेत. माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी या संदर्भात लवकरच आजपासूनच त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आजपासूनच मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी ते पथक नेमून त्या ठिकाणी काळाबाजार कशा पद्धतीने रोखता येईल या संदर्भात आश्वासन त्यांनी आम्हाला मिरज सुधार समितीला दिलेलं आहे.